शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2025चा दिवस होता। सकाळी लहान मुले गाढ झोपली होती। या दरम्यान दूधवाला आला आणि त्याने आवाज दिला। एका हाकेत भांडे बाहेर घेऊन येणारी शोभा त्या दिवशी मात्र बाहेर आले नाही। दूधवाल्याने 2-4 वेळा आवाज देऊन पाहिला, मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्याला संशय आला। दरम्यान दूधवाल्या काकाचा आवाज ऐकून घरात झोपलेले चिमुकले जागे झाले। त्यांनी दरवाजा उघडून पाहिला तर शेजारच्या रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह आढळून आला। आईचा मृतदेह पाहताच दोन्ही चिमुकल्यांच्या पायाखालची जमीन सरकली। घाबरलेल्या त्या मुलांनी वडिलांना हाका मारायला सुरुवात केली, पण घरात वडील नसल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले। दूधवाल्या काकांनी इतर नागरिकांच्या मदतीने घरात तपासणी केली, मात्र घरातील कर्ता पुरुष तुकाराम फरार होता। या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सारे सोपस्कार पार पाडण्यात आले। परळी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता शोभा हिच्या पार्थिवावर डांबी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। शोभा मुंडे यांच्या खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर नवरा तुकाराम हा गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन परळी तालुक्यातील मांडेखेल परिसरातील एका हॉटेलजवळ आढळले। पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्या परिसरात सापळा लावला आणि त्याला अटक केली। त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने जी माहिती दिली ते ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। नवऱ्याने बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। बीड जिल्ह्यातील परळीपासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या डाबी गावाशेजारी असलेल्या तळ्याजवळ तुकाराम मुंडे यांचे घर आहे। वडिलोपार्जित असलेल्या शेतात काम करणे आणि मिळेल त्या मजुरीच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। घराशेजारीच त्याची 5 एकर शेती आहे। नवरा बायको, आपली एक मुलगी नीता आणि 2 मुले नागेश आणि कृष्णा असा या कुटुंबाचा संसार चांगला सुरू होता। या दरम्यान मोठी मुलगी नीता हिचे 2 वर्षापूर्वी शेपवाडी येथे लग्न लावून देण्यात आले होते। मुंडे यांची 2 मुले शाळेत जातात। शेतातच घर असल्याने बायको शोभा जमेल ते काम करत नवऱ्याला मदत करत होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून तुकाराम याला दारूचे अतिव्यसन लागल्यामुळे सकाळपासून तो दारूच्या नशेत असायचा। मुले लहान असून शेताकडे दुर्लक्ष होत असल्याने बायको शोभा ही नवऱ्याला दारूचे व्यसन सोडण्यासाठी तगादा लावू लागली। मात्र तुकाराम व्यसनाच्या अधिक आहारी गेला असल्यामुळे त्याने दारू सोडण्याचा सल्ला देणाऱ्या बायकोशी वाद घालायला सुरुवात केली होती। यामुळे दोघांमध्ये वारंवार वादाची ठिणगी पडत होती। गेल्या अनेक दिवसांपासून या वादाला सुरुवात झाली होती। शेतातून आलेल्या उत्पन्नातील पैशाच्या बळावर तुकाराम दारूचे व्यसन पूर्ण करत होता। यामुळे घरात अनेक वेळा अडचणी निर्माण होत असायच्या। एकूणच घरची आर्थिक परिस्थिती अधिकच हालाकीची होऊ लागली होती। यातून सावरण्यासाठी बायको शोभा नेहमी प्रयत्न करत होती, मात्र तुकारामच्या वागण्यात फरक पडत नव्हता। दारूचे व्यसन सोडवण्यासाठी मुलगी आणि दोन्ही मुले वडिलांना समजावून सांगत होते, तेव्हा तो हो हो म्हणायचा। पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून दारूच्या गुत्त्यावर जाऊन व्यसन करायचा। त्याच्या या वागण्याने सगळेच त्रासून गेले होते। नवरा बायकोमधील वाद वारंवार उफाळून येत होता। या वादात तो तिला बेदम मारहाण देखील करत होता। 2 वर्षापूर्वी तर तुकारामने बायको शोभाच्या डोक्यात मोठा दगड घातल्यामुळे तिचे डोके फुटून ती अर्धमेली झाली होती। तिच्यावर वेळेवर उपचार करण्यात आल्याने तिचा जीव वाचला होता। त्याच्या या क्रूर कृत्यामुळे शोभाने आता दारूचे व्यसन सोडण्याचा तगादा काही प्रमाणात कमी केला होता, कारण तो काही सांगून ऐकणार नाही, उलट भांडण वाढवणार आणि तो तिला मारहाण करणार। त्यापेक्षा न बोललेलेच बरे असे म्हणून ती आयुष्य जगत होती। गेल्या 6 महिन्यांपासून तुकारामचे पिणे अधिकच वाढले होते। त्यामुळे घरात खर्चालाही पैसे राहत नव्हते। परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली होती।
ती आला तसा दिवस ढकलत होती. हे सगळे तिला असह्य झाले होते. त्याने किमान आपल्या मुलाबाळांचा तरी विचार करावा अशी तिची माफक अपेक्षा होती. त्याने लवकर घरी यावे आणि जेवून गप्प झोपावे असे ती सांगत होती. पण तो काही ऐकत नव्हता. ती गप्प असली तरी तो तिच्याशी भांडण काढणे थांबवत नव्हता. दिनांक 12 सप्टेंबरच्या रात्री आई शोभासोबत जेवण करून दोन्ही मुले घरात झोपली होती. तुकाराम रात्री उशिरा घरी आला तेव्हा बायको शोभाने त्याला उशिरा का आला याबाबत विचारणा केली. तिने त्याला प्रश्न विचारला याचाच त्याला राग आला. या रागात तो तिच्याशी वाद घालू लागला. तिनेही प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याचा राग वाढला. आता दोघांमध्ये चांगली झांबरी तुंबरी सुरू झाली. आई वडिलांचा वाद नित्य नेमाचा असल्याने मुलांनी फार लक्ष दिले नाही. काही वेळातच मुले गाढ झोपी गेली. काही वेळाने शोभाही चुपचाप पडून राहिली तर तुकाराम तिथेच बसून राहिला. त्याच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला होता. वारंवार भांडणाऱ्या शोभाचा आवाज कायमचाच बंद करावा असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने तो विचार तडीस नेण्याचे पक्के केले. त्यासाठी तो तयार झाला. मध्यरात्रीच्या सुमारास तो उठला. त्याने गोड बोलून तिला घरालागत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याशी वाद उकरून काढला. तिनेही त्याच्याशी वाद घातला. हा वाद पेटतच गेला तसा तो तयारीतच होता. त्याने सोबत धारदार शस्त्र आणले होते. त्या शस्त्राने त्याने बायको शोभावर सपासप वार करायला सुरुवात केली. तिच्या पोटावर वार केल्याने ती रक्तबंबाळ झाली. तिच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ती तडफडत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिची हालचाल थांबली. आता ती यातून वाचत नाही हे लक्षात येताच तो घरातून बाहेर पडला. घराबाहेर लावलेली टू व्हीलर काढून त्याने गावातून पळ काढली. आपल्या हातून मोठा गुन्हा घडला आहे. आता आपली काही खैर नाही हे त्याला समजले होते. त्याची नशा उतरली होती. त्यामुळे त्याने घटनास्थळावरून पळ काढला. शनिवारी सकाळी मुले गाढ झोपली होती. या दरम्यान दूधवाले काका आले. त्यांनी आवाज दिला. एका हाकेत भांडे बाहेर घेऊन येणाऱ्या शोभा त्या दिवशी मात्र आल्या नाही. दूधवाल्याने 2-4 वेळा आवाज देऊन पाहिला मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्याला संशय आला. दरम्यान दूधवाल्या काकाचा आवाज ऐकून घरात झोपलेले चिमुकले जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडून पाहिले तर शेजारच्या रूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह आढळून आला. आईचा मृतदेह पाहताच दोन्ही चिमुकल्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घाबरलेल्या त्या मुलांनी वडिलांना हाका मारायला सुरुवात केली. पण घरात वडील नसल्याचे लक्षात आले. दूधवाल्या काकांनी इतर नागरिकांच्या मदतीने घरात तपासणी केली. मात्र घरातील कर्ता पुरुष तुकाराम फरार होता. यामुळे दारूच्या व्यसनातून नियमित होणाऱ्या वादाच्या टोकातून तुकाराम याने आपली बायको शोभा याची हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सारे सोपस्कार पार पाडण्यात आले. परळी उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता शोभा यांच्या पार्थिवावर डाबी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. शोभा मुंडे यांच्या खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर नवरा तुकाराम हा गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन परळी तालुक्यातील मांडेखेड परिसरातील एका हॉटेलजवळ आढळले. पोलिसांनी तातडीने हालचाली करत त्या परिसरात सापळा लावला आणि त्याला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.